नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. तुम्ही सर्वांनी महाराष्ट्रातील किंवा भारतातील अनेक प्राचीन आणि रहस्यमय गुहा बघितल्या असतील, पण तुम्ही अशा कधी गुहा बघितलेल्या आहेत का ज्या आदी मानवाने खोदलेल्या आहेत? आदी मानवांचा पूर्ण परिवार त्या गुहेच्या आतमध्ये राहत होता. त्यामुळे आज आपल्याला आदी मानवांची सभ्यता बघायला मिळणार आहे. आदी मानवाने सह्याद्री पठाराचा काळा दगड कसा फोडला असेल आणि आतमध्ये कशा गुहा बनवल्या असतील हे देखील आज बघण्यासारखे आहे. त्या गुहेच्या जवळ आतापर्यंत कोणीही मनुष्य किंवा पर्यटक पोचलेला नाही. माणसे त्या ठिकाणी जाण्यासाठी घाबरतात. ते का घाबरतात याचा शोध घेण्यासाठी आज मी कोल्हापूर जिल्ह्यातील खोतवाडीच्या वरती असलेल्या सह्याद्री पठारामध्ये जाऊन बघणार आहे आदी मानवांच्या गुहा कशा आहेत. पण त्या ठिकाणी पोचणं एवढं सोपं नाही. सह्याद्रीचा डोंगर सहज चढ चढून काटेरी झुडपामधून, जंगलामधून, वेलींमधून घसपटत त्या गुहेच्या जवळ पोचावे लागते. मी पण त्या गुहेच्या जवळ कधीही गेलेलो नाही आणि मी एकटा प्रवास करत असल्यामुळे खतरा 99% आहे. तुम्ही देखील माझ्यासोबत या व्हिडिओमध्ये बनून राहा, म्हणजे तुम्हाला देखील समजेल खूप वर्षापूर्वी आदी मानव या ठिकाणी राहत होते आणि त्यांच्या सभ्यता कशा होत्या हे तुम्हाला देखील बघायला मिळेल. पण मित्रांनो, सावधगिरी बाळगत आपल्याला त्या ठिकाणी जावं लागणार आहे, कारण या गुहेच्या आतमध्ये सध्या प्राणी आश्रय घेऊन राहत असावे. त्यामुळे आवाज करत, लक्ष देत, हातामध्ये काठी घेऊन आपण त्या गुहेच्या जवळ पोहोचून आदी मानवांच्या रहस्यमय प्राचीन गुहा बघायच्या आहेत. तर चला मित्रांनो, आता आपण प्रवासाला सुरुवात करूया आणि खूप प्राचीन सभ्यता बघून खूप काही शिकूया. कोल्हापूरवरून घुंगुरवाडीला जाणाऱ्या रोडने मी आलो. वरती शेतामध्ये एका साईडला गाडी लावली आणि आता आपल्याला चालत चालत हा डोंगर चढायचा आहे. समोर तुम्हाला सह्याद्री पठार दिसत असेल, जो पूर्णपणे काळ्या खडकाने बनलेला आहे. याच खडकाच्या एका कोण्यामध्ये आदी मानवाने खोदलेल्या गुहा आज आपल्याला बघायच्या आहेत. तिथपर्यंत जाण्यासाठी कोणताही रोड किंवा पायवाट नाही. इथून पुढे शेती आहे. या शेतीमधून चालत चालत पुढे गेल्यानंतर आपल्याला समोर असलेला चढ चढून डोंगरामध्ये प्रवेश करायचा आहे. त्या ठिकाणी वरती जात असताना खूप त्रास देखील होणार आहे, कारण डोंगर सरळ असल्यामुळे वरती चढताना पाय घसरणार देखील आहेत. त्यामुळे मी सकाळी सकाळी लवकर आलो. उन्हामध्ये हा डोंगर चढणे खूप अवघड झाले असते. त्यामुळे आता सकाळी हा डोंगर चढण्याचा अनुभव आपल्याला कसा येतोय हे देखील बघणे गरजेचे आहे. तिथपर्यंत जाताना वाटेमध्ये सुरक्षा म्हणून एखादी लाकडाची काठी भेटली तर ती आपण सोबत घेऊया. त्यानंतर डोंगरावरती चढणे थोडं सोपं जाईल. तर मित्रांनो, आता मी डायरेक्ट हा चढ चढून वरती जातो आणि तिथून पुढचा व्ह्यू तुम्हाला दाखवून गुहेपर्यंत जाण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतोय हे देखील तुम्हाला आता मी या प्रवासातील सर्व अनुभव दाखवणार आहे. खाली तुम्हाला रोडच्या जवळ हे लहान गाव दिसत असेल. त्या गावापासून चालत चालत फायनली हा चढ चढून मी वरती आलो आणि डोंगराच्या एकदम जवळ पोचलेलो आहे. जरी इथून डोंगर जवळ असला तरी डोंगराच्या टॉपवरती पोचण्यासाठी आपल्याला खडी चढाई चढायची आहे. त्यामुळे इथून पुढचा प्रवास एकदम खतरनाक, ॲडव्हेंचर आणि एकदम कष्ट देणार आहे. तुम्ही बघू शकता माझ्या मागे हा सह्याद्री पठार आहे आणि वरती कोण्यावरती म्हणजे टॉपवरची पोचायचं आहे आपल्याला. त्यामुळे तिथं जाण्याचा अनुभव आज आपल्याला वेगळाच अनुभवायला मिळणार आहे. आणि आज वातावरणामध्ये ढग आलेले आहेत, त्यामुळे ऊन थोडं कमी लागत आहे. तरी देखील इथून पुढचा प्रवास आपला कसा राहतोय हे तुम्ही बघत राहा. मी तुम्हाला म्हटलं होतं वरती जाण्यासाठी कोणताही मार्ग नाही. मार्ग आता आपल्याला काढावा लागेल, कारण त्या गुहेपर्यंत कोणीही गेलेलं नाही. आणि माणसे त्या गुहेच्या जवळ जाण्यासाठी घाबरतात, कारण ह्या गुहा अशा ठिकाणी आहेत की त्या बघणे एकदम सोपे नसून खतरनाक आहे. आता आपल्याला ह्या दगडांमधून, झुडपांमधून वाट शोधत हा डोंगर चढावा लागणार आहे. आणि सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे
ह्या डोंगरामधून जाताना आपल्याला ह्या वेली दिसतात, ज्या झुडपांना कवर करून बसलेल्या आहेत. त्या वेलीमध्ये अशा काही शेंगा आहेत, म्हणजे कापसासारखे शेंगा आहेत. त्याला आपण कौसकोली असे देखील म्हणतो. बघा या ठिकाणी भरपूर आहेत. त्या कौसकोलीचा थोडा जरी कापूस आपल्या शरीराला लागला तर एवढी आग होते की माणसाला पळता भुई कमी होईल असे आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ह्या दगडांना पकडून मी थांबलेलो आहे. आपल्याला अजून ह्या दगडांमधून डोंगर चढावा लागणार आहे. आणि ह्या डोंगराला चढत असताना एकदम खतरनाक अनुभवायला मिळतो. वरती चढताना थोडा जरी पाय घसरला तर खाली किती घसरण आहे बघा, आणि माणूस गोलटत डायरेक्ट पठाराच्या पायथ्यापर्यंत पोचू शकतो. माणसाला किती लागू शकते याचा अंदाज तुम्हीच लावा. आता आपल्याला ह्या दगडांमधून चालत ॲडव्हेंचर प्रवास करत अजून वरती जायचं आहे आणि वरती जाऊन बघायचं आहे त्या आदी मानवाने खोदलेल्या गुहा अजून किती दूर आहेत आणि त्या ठिकाणी जाण्यासाठी अजून किती खतरनाक प्रवास आपल्याला करावा लागणार आहे. पण हा चढ चढताना मी तुम्हाला व्हिडिओ बनवून दाखवू शकलो नाही. एका ठिकाणी थांबून तुम्हाला दाखवलं पण चढताना दाखवू शकलो नाही, कारण हा चढ जेवढा खतरनाक आहे त्यापेक्षा अधिक खतरनाक ही घसरण आहे. मी आता तुम्हाला दगड टाकून दाखवतो. मी आता 2 दगड टाकलेले आहेत. ते दगड किती जोरात खाली घसरत गेलेले आहेत बघा. यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. मी झाडांना दगडांना पकडत वरती आलो. आणखी वरती जाण्यासाठी या झुडपामधून या लहान झाडांमधून पकडत आपल्याला वरती जावं लागणार आहे. मित्रांनो, गुहेच्या थोडं जवळ आलेलो आहे मी, पण वरती येताना एवढा खतरनाक त्रास झाला की असे वाटले येऊन फसलो की काय. कारण वरती येताच येत नव्हते. वरती येताना झुडपामध्ये अडकलो. मग झुडपामधून रेंगत चढ कसा तरी चढला आणि अशा या खतरनाक रोडचा सामना करताना खूप वेगळाच अनुभव आपल्याला अनुभवायला येतो. कारण ग्रीप थोडी बनत नाही. असे थोडे वाकत झाडांना पकडत वेलींना पकडत आपल्याला वरती यावं लागतं. आणि वरती येताना घाम तर भरपूर गेलेला आहे, पण खूप काही अनुभवायला देखील मिळालं. त्यामुळे अशा ठिकाणी येताना कधीही एकटे येऊ नका, सोबत कोणाला तरी घेऊन या. त्यामुळे मदतीचा हात सोबत असला की अशा ॲडव्हेंचर प्रवासांचा सामना करायला काही वाटत नाही. मी अर्ध्या वाटेत आल्यानंतर मला अनुभव झाला की मी एकटा येऊन फसलो की काय. मित्रांनो, म्हणतात ना, जे ठिकाण दुरून जेवढं सुंदर दिसतं पण त्या ठिकाणी पोचल्यानंतर समजते ते ठिकाण किती खतरनाक आणि रहस्यमय असते. जेव्हा मी डोंगर चढायला सुरुवात केली तेव्हा मला असं वाटलं की आज आपण हा डोंगर चढून आदी मानवांच्या गुहेजवळ पोचायचं आणि त्या आदी मानवांच्या गुहा ज्या कुणीही बघितलेल्या नाहीत त्या बघून तुम्हाला दाखवायच्या. खूप आनंद आणि जोश देखील होता. पण डोंगर चढायला सुरुवात केली तेव्हा माझा बूट घसरू लागला. 2-3 वेळा मी घसरत खाली गेलो. गुडघ्याला लागलं. पण त्यानंतर डोंगराच्या मधोमध आल्यानंतर मला असं वाटलं की गुहेच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी खूप मोठ्या झाडांच्या आणि काटेरी झुडपांमधून आपल्याला रेंगत पुढे जायचं आहे. त्यामुळे पुढे जाणे शक्यच नाही. आता आपण परत जाऊया. पण मी हार न मानता त्या काटेरी झुडपामध्ये घुसलो. वेलींना काट्यांना पकडत रेंगत कसा तरी या आदी मानवांच्या गुहेच्या अड्ड्याजवळ पोचलो. मी वाटेमध्ये तुम्हाला म्हटलं पण होतं या वेलींमध्ये कौसकुलीच्या पण वेली आहेत. ते वेल देखील माझ्या मानेवर घासले आणि भरपूर आग देखील झाली. मग मी माती घेऊन मानेला घासले. त्यामुळे कौसकुलीचे काटे खाली पडले आणि आग कमी झाली. असा खतरनाक आणि ॲडव्हेंचर प्रवास करून या आदी मानवांच्या सभ्यतेजवळ मी पोचलेलो आहे. तुम्ही देखील असा कधी प्रवास केला असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. आदी मानवांच्या गुहेची सुरुवात इथून होते. बघू शकता तुम्ही या ठिकाणी गुहा आहे. अशा अनेक गुहा पुढेपर्यंत पसरत गेलेल्या आहेत. आणि या गुहेची सुरुवात ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी लहान गुहा आहेत. बघा वरती या लहान गुहा आहेत ज्या काळा आणि लाल दगड फोडून बनवलेले आहेत. या ठिकाणी पण अजून काही गुहा आहेत. आम्ही तुम्हाला म्हटलं होतं या गुहेच्या आसपास किंवा गुहेच्या आतमध्ये प्राणी राहत असावेत. याची निशाणी मला भेटलेली आहे. बघा हे शाळींदराचे पंख आहे, म्हणजे त्याला आपण काटा पण म्हणू. शाळींदराचा काटा आहे तो मला भेटलेला आहे. आणि भरपूर मोठ्या गुहेच्या जवळ जाण्यासाठी आपल्याला
या दगडांना पकडून आवाज करत सावधगिरी बाळगत या गुहेच्या आतमध्ये प्रवेश करायचा आहे. आणि बघू शकता तुम्ही ह्या गुहा कशा आहेत. या गुहेच्या जवळ आल्यानंतर मलाच भीती वाटू लागली आहे, कारण इथला माहोल एकदम खतरनाक आणि भीतीदायक आहे. या ठिकाणी प्राण्यांच्या पायाच्या निशाणे आहेत, माती भरपूर आहे. बघा आतमध्ये लहान लहान गुहेंचे कप्पे आहेत, म्हणजे ह्या गुहा जमिनीच्या आतपर्यंत पसरलेल्या आहेत. आणि आदिमानव जमिनीच्या आतमध्ये कसा राहत होता हे बघून तुम्हाला अनुभवायला मिळाले असेल. बघा मित्रांनो, आपण आता आणखी पुढे जाऊन आतमधून ह्या गुहा कशा आहेत हे बघायचं आहे. बघा ह्या गुहेच्या आतमध्ये मधुमाशाची छत्ते पण आहेत, म्हणजे महू, आपण त्याला महू म्हणतो. आतमध्ये भरपूर गुहा पसरलेल्या आहेत, त्यामुळे आतमध्ये जाणे शक्य नाही. या ठिकाणी अंधार आहे, त्यामुळे आणखी पुढे जाणे शक्य नाही. आता आपण इथून आणखी पुढे जाऊया आणि समोर असलेल्या अजून काही रहस्यमय प्राचीन गुहा बघूया. हा दगड कसा खोदलेला आहे याच्या निशाणी तुम्हाला दिसत असतील, म्हणजे चिमणी आणि हातोडीचा सहारा घेऊन हे दगड खोदलेले आहेत. बघा हे गुहा आतमध्ये कशी पसरत गेलेली आहे. या गुहेच्या आतमध्ये बघितल्यानंतर आपल्याला एकदम भीतीदायक अनुभवायला मिळतो. आता मी तुम्हाला दाखवतो हा सह्याद्रीचा डोंगर कसा फोडलेला आहे आदिमानवाने. बघा या गुहेची सुरुवात समोरून होते आणि अनेक गुहा यामध्ये खोदून जमिनीच्या आतपर्यंत गुहा गेलेल्या आहेत. आणखी पुढे गेल्यानंतर आपल्याला अजून काही गुहा बघायला मिळणार आहेत. बघा या ठिकाणी इथून पुढे अजून गुहा आहेत आणि या ठिकाणी बिबट्याच्या पायाची निशाणी आपल्याला बघायला मिळतात. बघा बघितलं, या बिबट्याच्या पायाच्या निशाणी आहेत, त्यामुळे रात्री या ठिकाणी बिबट्या आश्रय घेण्यासाठी येत असावा. त्यामुळे इथला खतरनाक अनुभव अनुभवण्यासाठी धाडस पण भरपूर लागते मित्रांनो. आणि वाकत वाकत आणखी पुढे जाऊन बघूया या गुहा कुठंपर्यंत पसरलेल्या आहेत. बघा या ठिकाणी बिबट्याने आराम करण्यासाठी जागा खोदलेली आहे. बिबट्या असावा किंवा वाघ पण असावा, काय सांगू शकत नाही. आणि आणखी पुढे गेल्यानंतर ही मोठी गुहा आपल्याला दिसते आणि ही जागा खोदलेली आहे. बघू शकता ही बिबट्याची जागा आहे, त्यामुळे इथून लवकर बाहेर गेलेलं बरं. कदाचित बिबट्या या ठिकाणी दुबारा येऊ शकतो. मित्रांनो इथून पुढे आपल्याला काही जाता येणार नाही, कारण पुढे पकडण्यासाठी कुठेही जागा नाही. आणखी गुहा पुढे असू शकतात, पण जायचं कसं. आणि या ठिकाणी बिबट्या रात्रभर आराम करून गेलेला आहे, त्यामुळे मला आता एकदम जास्त भीती वाटायला लागलेली आहे. आता 100% कन्फर्म झालेलं आहे की या ठिकाणी बिबट्या राहिलेला आहे. त्यामुळे आता आपण इथून परत गेलेलं बरं, कारण हा प्रवास खतरनाक जरी असला तरी शरीर आणि स्वतःची बॉडी सुरक्षित ठेवणे गरजेचे असते. अचानक बिबट्या आला तर पळण्यासाठी कुठेही जागा नाही. बघा कुठे पळायचे, खाली पूर्णपणे झुडपे आहेत, जाण्यासाठी कुठेही वाट नाही. या झुडपामधून घसरत पुन्हा आपल्याला खाली पोचावं लागणार आहे. त्यामुळे या गुहेच्या आतमध्ये प्रवेश करणे शक्य नाही. एवढ्या खतरनाक या गुहा आहेत. त्यामुळे मित्रांनो आदिमानवाची सभ्यता आज आपल्याला बघायला मिळाली. वेगळाच अनुभवायला देखील मिळाला. आणि या ठिकाणी दुसरा बिबट्या आराम करून गेलेला आहे.
त्यामुळे बिबट्यांची जोडी या ठिकाणी राहते हे आता कन्फर्म झालेलं आहे. आणि पुढे आपल्याला जाता येणार नाही. गेलो असतो पण सोबत कोणीतरी पाहिजे. खतरनाक अनुभव मित्रांनो या ठिकाणी आज मला अनुभवायला मिळाला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता या गुहेच्या आतमध्ये मी प्रवेश केलेला आहे आणि आणखी आतमध्ये गुहेचे अनेक भाग आहेत. म्हणजे आपल्या घरामध्ये जॉईंट परिवार कसा असतो, अलग अलग रूमा असतात, तशाच रूमा या जमिनीच्या आतमध्ये खोदलेल्या आहेत. म्हणजे आदी मानव या ठिकाणी कसा राहत होता हे आज आपल्याला बघायला मिळाले. पण मला बोलता पण येईना एवढी भीती निर्माण झालेली आहे. कारण या ठिकाणी 2 बिबट्यांच्या निशाणी मी बघितल्या. त्या ठिकाणी बिबट्याने पूर्ण रात्र आराम केलेला आहे. त्यामुळे बिबट्या या ठिकाणी कधी येऊ शकतो. आणि शाळींदराचे पंख पण भेटल्यामुळे या गुहेच्या आतमधून शाळींदर बाहेर येऊ शकते. त्यामुळे खतरा 100% आहे. त्यामुळे आता आपण लवकर इथून बाहेर जाऊया आणि खाली पोचून स्वतःला सुरक्षित करूया. कारण या ठिकाणी वाचवण्यासाठी कोणीही येणार नाही. हा खतरनाक अनुभव आज मी ॲडव्हेंचर प्रवास करून घेतला. त्यामुळे तुम्ही अशी कधीही रिक्स घेऊ नका. मी रिक्स घेतली पण मला आता पस्तावा झालेला आहे. इथला सर्व माहोल बघितल्यानंतर भरपूर मला भीती वाटलेली आहे. आता मी इथून खालच्या प्रवासाला सुरुवात करतो. मित्रांनो, आज मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्यातील सह्याद्री पठाराच्या वरती असलेल्या अशा रहस्यमय प्राचीन गुहा दाखवल्या. त्या ठिकाणी जाण्यासाठी माणसे घाबरतात. आदी मानवाने गुहा कशा खोदलेल्या आहेत आणि गुहेच्या आतमध्ये अनेक गुहा कशा बनवलेल्या आहेत हे आपण बघितलं. पण त्या ठिकाणी जाण्यासाठी किती खतरनाक आणि ॲडव्हेंचर प्रवास करावा लागला हे देखील तुम्हाला बघायला मिळाले असेल. तुम्ही देखील अशा गुहेच्या शोधामध्ये कधी आला तर कधीही एकटे येऊ नका. हातामध्ये काहीतरी अवजार घेऊन या. कारण काटेरी झुडपामधून पुढे जाताना किती त्रास होतो हे मलाच आज समजलेलं आहे. या ठिकाणी येऊन मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून दाखवला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन मराठी व्हिडिओसोबत. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, नमो पार्वती पतये, हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो.